नमस्कार, माझं नाव सुप्रिया प्रसाद खळदकर. मी दौंड तालुक्यातून नांदगाव या गावातून येते. तर माझी जर्नी म्हणजे वजन खूप जास्त वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळं म्हणजे मी अनेक वर्षापासून हे ऐकत होते या प्रोडक्ट विषयी, आपल्या ह्या फ्युल विषयी, न्यूट्रिशन विषयी. पण मला एक टेन्शन असायचं की घेऊ का नको. पण मग मागच्या वर्षी नाही, या वर्षी स्टार्टिंगला मार्च एप्रिल मध्ये मी ठरवलं की मला हे केलं पाहिजे, कारण याचे खूप साईड इफेक्ट होतात सर, वजन असल्यामुळं. तर मग मी काय निर्णय घेतला की बाबा मला आता करायचंय वर्कआउट आणि न्यूट्रिशन पण घ्यायचे सर. तर मग प्रतीक सर मला भेटले होते, ज्या हॉस्पिटलमध्ये मी काम करते तिथं मला प्रतीक सर रोज भेटायचे आणि रोज म्हणजे काय कंटिन्यू सांगायचे की तुम्ही घ्या मॅडम, वर्कआउट करा, तुमच्यासाठी ते खूप छान, म्हणजे चांगलं आहे, तुमचं आयुष्य हेल्दी करण्यासाठी, लाईफस्टाईल हेल्दी करण्यासाठी खूप चांगले आहे. तर माझे वेलनेस गुरु आहेत प्रतीक सर आणि त्यांच्या मिसेस अर्चना मॅडम. सो थँक्यू सर, योग्य गायडन्स केल्याबद्दल. येस, आणि थँक्यू. मग तिथून पुढे माझी जर्नी सुरू झाली सर. आणि जर्नी सुरू झाल्याच्या नंतर माझं पहिल्या महिन्यात 7 किलो वजन कमी झालं होतं. आणि नंतर तिथून पुढं कमी 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 होत गेलं. आता माझं वजन 20 किलो कमी झालेलं आहे एवढे 6 महिन्यात. येस. तर सुरुवातीला वजन किती होतं मॅडम तुमचं? वजन खूप जास्त वाढलेलं होतं सर. 95 kg वजन होतं सर. येस. तर 20 किलो तुम्ही कमी केले. तर त्याबरोबर 20 किलो कमी झाल्यानंतर तुमच्या शरीरातील काही त्रास जो होता तो काही कमी झालाय का? त्यामध्ये किती फरक वाटतो तुम्हाला? हो सर, अनेक प्रकारचे त्रास कमी झालेत. पहिलं म्हणजे अं, अं, गुडघे दुखायचे माझे खूप, टाच आणि गुडघे, पायांमधून रक्त यायचं. माझं इतकं वजन होतं की माझ्या ते पाय छोटे आहेत मेन म्हणजे माझे. तर पायांमधून रक्त यायचं कंटिन्यू, वर्ष त्याच्यातून रक्त निघत गेले. 8वी 9वीच्या नंतर पासून आतापर्यंत पायातून माझ्या रक्त यायचं. मोठ्या मोठ्या भेगा असायच्या पायाला, वजनच झेपत नसतं ना. आणि मग गुडघे दुखायला लागले. मग दम लागायचा मला, थोडं चाललं ना तरी दम लागायचा. एक जरी मी आपल्या हॉस्पिटलची एक जरी स्टेप वर आले ना, पहिल्या मजल्यावर जरी आले तरी मला दम लागायचा. मी लिफ्टनीच जायचे. किती वेळा सांगितलं की लिफ्टचा यूज करायचा नाही तिथल्या कर्मचाऱ्यांनी, तरी मी लिफ्टच जायचे तिथं. म्हणजे सांगितलं तरी ऐकत नसे, कारण मला आहे ना 4 मजले चढून जाणं शक्य नव्हतं त्यावेळेस. पण आता मी चारीचे चारी मजले आनंदात चढते सर. सांगितलं लिफ्टने जा तरी मी नाही, मी आता स्टेपनीच जाणार येस. असं. आणि बीपी, हाय बीपी म्हणजे राग लवकर येणे, असं म्हणजे बरेच बाकीचे पण प्रॉब्लेम होते. थायरॉइड होतं, पीसीओडीचा त्रास होता सर. ते येस. सगळं आता सगळं सगळं संपल्यात जमा आहे, म्हणजे नाहीच. येस. सगळं संपलंय, पण ते संपण्यासाठी तुम्ही काय काय केलंय मॅडम मागच्या 6 महिन्यामध्ये? हो. आम, मला वेट लॉस साठी मी फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 ठेवला. आणि वुमेन चॉईस एक घेते सर मी, त्याच्याने मला चांगला फरक जाणवतो वुमेन चॉईसमुळे. हार्मोन्स इनबॅलन्सिंगचा प्रॉब्लेम जरा जास्त होता माझ्यात, कारण टेन्शन डिप्रेशन मध्ये जास्त असायचे मी कंटिन्यू. आणि त्याच्यामुळे मग मी वुमेन चॉईस मॅडमच्या सल्ल्याने, तुमच्या सल्ल्याने वुमेन चॉईस चालू केली. आणि त्याच्याने मला 101% रिझल्ट आलेला आहे सर. येस, येस, येस. तर अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे खळदकर मॅडमला. तर मॅडम तुम्ही वरील सर्व लेडीज आणि आपले पुरुष बंधू भगिनींना काय संदेश देऊ इच्छिता? तर स्वतःसाठी 1 तास दिलं पाहिजे सर. कारण काय होतं, आपण रोजच्या संसारात उठल्यापासून झोपेपर्यंत 14 ते 15 तास लेडीज काम करत असतात. मग ते घरातलं असो, शेतातलं असो, बाहेरचं वर्क, जर आपण एखाद्या ठिकाणी कामाला असो तर तिथलं असतं. मग ते टेन्शन आहे ना, 1 तास वर्कआउट केल्यावरती सगळं दिवसभराची एनर्जी आपल्याला त्याच्यातून मिळू शकते. मग योगासनं करू शकतो आपण, झुंबा करू शकतो. जे हे वर्कआउट आहे हे पण चांगलं आहे शरीरासाठी. काहीही कशाही प्रकारे आपण 1 तास आपल्या शरीरासाठी, आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे, मला असं वाटतं. कारण हे आयुष्य फक्त एकदाच आहे सर. सगळे दुखणे वाटून घेऊ शकतो आपण पैशाचं ह्याचं, पण शरीराचं दुखणं काय झालं ना तर काही करू शकत नाही कोणी. येस, बरोबर, ते बरोबर. आता स्वतःच करावं लागतंय. येस. हे आपल्याला सगळं झाल्यानंतर कळतं, जेव्हा करायचं असतं त्यावेळेस कळत हो. नाही, आहे का नाही? मी पण तेच सांगते, सल्ला देताना, की आपण एखाद्या डॉक्टरची फी भरताना आपण म्हणतो की हे एवढं ह्याला देऊस तर आपण खाल्लं असतं तर बरं झालं असतं. पोटाला खात नाही माणूस आणि ह्याला देतो. पण ज्यावेळेस खायचं असतं त्यावेळेस ते लक्षात येत नाही की नको, ह्याला होईल त्याला होईल, आणि जातं कुठं, डॉक्टरच्या खिशात. सॉरी. ओके, ओके. अमेझिंग का तर कसं आहे, मॅडमनी जो सल्ला दिलाय तर तो अमेझिंग, आणि मॅडमचा अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे, तुम्ही पाहिलाय.
तर 20 kg फॅट लॉस केल्यानंतर त्यांची एनर्जी लेवल्स आणि स्टॅमिना खूप छान